मित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राला ज्या गणपती आगमनाची आतुरता लागलेली असते ते आगमन म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीचे 104 वर्षांचा इतिहास लाभलेलं सार्वजनिक गणेश मंडळ, ज्याचं नाव आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई. चला मग बघूया चिंचपोकळीच्या चिंतामणीचा यावर्षीचा दिमागदार आगमन सोहळा. मुंबईची जुनी ओळख म्हणजे गिरणगाव, कापड गिरण्यांचं शहर. आजही आपल्याला इथे अनेक जुन्या चाळी दृष्टीस पडतात. या व्हिडिओमध्ये चिंतामणीच्या आगमनाबरोबरच आपण अजून काही सुंदर गणेश मूर्तींचं आगमन पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पुढे आगमन पाहण्याआधी माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चिंतामणीचे आगमन पाहण्यासाठी फक्त मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई इथे उपस्थित असते. प्रत्येक गणेश भक्त फक्त बाप्पांची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतो. ढोल ताशा पथकं, ध्वजधारी यांचा उत्साह पाहून तर आपण थक्क होतो. या आगमनाची खरी सुरुवात होते ती म्हणजे कलागंध आर्ट्स या परेल येथील गणेश शाळेतून. मुंबईमधील बहुतांश गणपती येथे बनवले जातात. इथल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलिसांकडून अगदी चोख बंदोबस्त ठेवला जातो. इथून चिंतामणीची मिरवणूक पुढे चिंचपोकळीच्या दिशेने मार्गस्थ होते. या आगमन सोहळ्यात आपल्याला मराठमोळ्या वाद्यांचा आवाज ऐकायला मिळाला नाही असं होणारच नाही. परेल ते चिंचपोकळी म्हणजेच लालबाग हे अंतर फक्त 20 ते 25 मिनिटं. पण इथे उपस्थित तरुणाई आणि त्यांचा उत्साह यामुळे हेच अंतर पार करायला या मिरवणुकीला जवळजवळ सुमारे 7 ते 8 तास लागतात. पण उत्साह मात्र तेवढाच असतो. मिरवणूक पुढे जाताना लालबागजवळ अजून काही सुंदर मूर्ती आम्हाला पाहायला मिळाल्या. हा आहे गणेश मूर्ती नगरचा सम्राट. डोक्यावर फेटा, तलवार अशा सुंदर स्वरूपात.
हा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी या आगमन सोहळ्यात नक्की सहभागी व्हा. अखेर चिंतामणी बाप्पाची मिरवणूक सायंकाळी 7च्या सुमारास चिंचपोकळी म्हणजेच लालबाग इथे पोचली. भक्तांचा उत्साह मात्र तिळमात्र कमी झाला नाही, कारण प्रत्येकाच्या मनात या आगमनाविषयी एक वेगळे आकर्षण आहे. चिंतामणीच्या कृपेने या मंडळातर्फे अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. आणि शेवटी बाप्पा त्यांच्या मंडपात अगदी जल्लोषात विराजमान झाले आणि या मिरवणुकीची सांगता झाली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आपला अभिप्राय. आणि हो, अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आपली रजा घेतो. पुढच्या वर्षी भेटूया याच उत्साहात, याच जल्लोषात. धन्यवाद.